सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या ज्या शेतामधील आळे का बरं जात नाही की तुम्हाला ते तुम्ही ज्या टायमी आळायचं औषध मारता ते चुकीच्या पद्धतीने मारता। मग तुम्हाला मी आज सांगणार आहे की जसं आळाईचं औषध तुम्ही मारता ते मारू नका, रिकामं पैसे व्यस्त घालू नका, खूप पैसे जातात। असे जर पैसे घालत राहिले तर ही मक्का तुमची तोट्यात जाणार आहे। तुम्हाला मक्कामध्ये कोणतं औषध मारायचं आहे, काय मारायचं, मी संपूर्ण माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, ज्या तुमचं शेत आहे का त्या शेतामध्ये तुम्हाला पहिले काय करायचं आहे की शेतामधील तपासणी करायची आहे। आळे किती पडले आहे, किती टक्के आहे, किती टक्के एकूण किती टक्के पडले आहे त्याची तपासणी करून तुम्हाला त्या औषधात सांगणार आहे। फक्त 20 रुपये खर्च नुसतं थंबनेलवर लिहिलेला आहे, त्याचा खर्च जास्त आहे। 500-600 रुपयाचं औषध आहे, त्याचं नाव आहे दिल्ली गेट। दिल्ली गेट जे औषध आहे तुमच्यासाठी खूप भारी होणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, तुमची जी आळ आहे की 100% घालून देणार, म्हणजे 100% नाही। तर विश्वास नसेल तर कृषी सेवा केंद्र दुकानावरती जा आणि औषधांना तुम्ही 100% असं बाटलीने टाका। तुमची 100% आळे नाही गेलीत तर मी तुमच्या पुढे उभा राहणार नाही। शेतकरी बांधवांनो, सगळे व्हिडिओ बंद करून टाकीन, कारण की तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज खास ते म्हणजे ते औषध तुमची 100% आळाई नष्ट करणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला लागणारी वस्तू म्हणजे 20 रुपयाची बॉटल, 20 रुपयाची बॉटल आणि एक बाटली लागणार आहे। तुमच्या घरामध्ये जी बाटली असते ती बाटली आणायची आहे। ज्या टाकीप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे 15-10-5 टाके, ते एका टाकीची बाटली त्या औषध काढून घ्यायचं आहे। काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये औषधामध्ये त्याच्यामध्ये असं बाटलीमध्ये भरून घ्यायचं आहे। भरवल्याच्या नंतर तुम्हाला औषध कोणतं आणायचं आहे ते पण सांगतो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, आम्ही औषध आणलं आहे फक्त दिल्ली गेट, हे बघा। तर ह्या औषधाचं नाव दिल्ली गेट आहे, तर बघू शकतात, नीट बघा। तर दिल्ली गेट ओरिजिनल असलं पाहिजे, डुप्लिकेट आणू नका। डुप्लिकेट मारून फायदा नाही, डुप्लिकेटने आळाईसुद्धा जात नाही, वाससुद्धा येत नाही त्या डुप्लिकेटचा। तर हे औषध 10 ग्रॅम आहे बघा, 10 ग्रॅम एका बाटलीमध्ये टाकायचं। म्हणजे ह्या बिस्लरीमध्ये नाही, तुम्हाला मोठी फायबरची बाटली लागणार आहे। फायबरची बाटली असल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते औषध आहे ते सगळं त्याच्यावरती ओतून द्यायचं आहे। ओतल्याच्या नंतर तुम्हाला याच्यात टोकन असलेलं असते, हे टोकन बघा। तर हे 10 ग्रॅमचं टोकन आहे आणि इथं निवलेलं आहे बघा, ते निवून देतात 10 ग्रॅम। 10 ग्रॅम तुम्हाला त्या बाटलीमध्ये टाकायचं आहे। टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट फक्त 5 नाही तर 6 दिवसात तुमची आळाई खतम मरून पडेल। तर तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, की ज्या टाके सांगितलं तुम्हाला 10-5 टाके सांगितलं आहे, तर 10-5 टाके त्या बाटलीमध्ये काढून घ्यायचं। सगळ्यांनी कालवायचं, जी एक टाकी असते आपल्याला मारण्यासाठी। पेट्रोल पंपामध्ये कसं टाकतो आपण, 1 टाकी 2 टाकी 3 टाकीचं औषध आहे, तसं त्या बाटलीमध्ये 1 टाकी काढून घ्यायचं आहे। कालवल्याच्या नंतर तुम्हाला ह्या बाटलीमध्ये ते औषध भरून घ्यायचं आहे। आणि पोषक कसं असावं की त्याच्या हातामध्ये हातामध्ये ह्या असावा, हातामध्ये चांगलं काही घातलेलं असावा, चांगलं हे पन्नी मारलेले असावा हातामध्ये, म्हणजे ते औषध आपल्या हाताला लागले नाही पाहिजे। तर तुम्हाला ह्या बाटलीमध्ये भरून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे की आता या बाटलीला कशी भोसकी पाडलेलं आहे, सगळं औषध ते याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे बाटलीमध्ये, सगळं नाही एकच टाकीचं, मग तुम्हाला दुसऱ्या टाकीने पुरं येणार नाही। तर कालवल्यानंतर शेतकरी बांधवांनो, की ह्या असं म्हणजे आता जे औषध आहे ते शेतकऱ्यांचं औषध काय असतं की पडत नाही। काही तुम्ही पंपांना मारता त्याच्यामध्ये हे पोंग्यामध्ये जात नाही, पंपांना मारलेलं औषध जात नाही। फक्त आणि फक्त तुम्हाला 20 रुपये खर्च लागणार आहे आणि 500-600 रुपये दिल्ली गेट औषधाला लागणार आहे। त्या औषधाचं नाव आहे दिल्ली गेट। त्याला तुम्ही मारून घेतल्यानंतर बाटल्यानं त्या पोंग्यामध्ये जर सोडलं तर 100% तुमच्या मक्कामध्ये आळाई नष्ट होणार आहे। तर गॅरंटी देतो शेतकरी बांधवांनो, विश्वास नसेल तर कोणाला सुद्धा विचारून पहा। तुम्ही कृषी सेवा केंद्रवाल्याकडे जा, तिथे विचारून घ्या। दिल्ली गेट औषधाने आळाई 100% जाणार, खोटं बोलायचं काही नाही। वाटलंच तर तुम्ही उपाय करून बसा। हा 20 रुपयाची बाटली आणा, 20 रुपयाची बाटली आणल्यानंतर तुमच्या शेतामध्ये मारून बघा, 100% आळे जातात। पण हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा, स्किप न करता, की तुम्हाला समजेल तुमच्या शेतामधील आळे कशी घालवायची आहे। तर तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 20 रुपयाचं बाटलीचा खर्च आहे आणि दुसरे काही रोजदारी लागणार आहे, टाकण्यासाठी एका दिवसात होणार नाही। तुम्हाला बाटलीमध्ये काढून घ्यायचा, विश्वास नसेल तर 100% हा उपाय करून बघा। तुमची आळाई नाही गेली, नाही मिळली तर आपण पंपाने रिकामे पैसे घालतो, पण मोठं झाल्याच्या नंतर ते 15 दिवस म्हणजे 2-5-6 महिने सुद्धा आळाई त्याच्यावरती पाडणार आहे। तर तुम्हाला ही बाटली जे भोसके आहे ती फक्त 2च पाडायचे। पाडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सर्व तास द्यायचे आहे आणि असं टाकत राहायचं आहे। आणि ते बिन टाकताच्या नंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे लक्ष असलं पाहिजे की तुम्ही जेव्हा औषध टाकत आहात की ते औषध नीट पडत आहात का, नुसतं टाकून द्यायचं। रोजदारी काय करत असतात की नुसतं टाकायचे प्रयत्न करत असतात, त्याच्यामध्ये लक्ष तुम्ही द्यायचं काम करायला ठेवलं पाहिजे। म्हणजे रोजदारी काय करत असतात, सगळं टाकून देत असते, काही दारू पिलेले असतात, काही असे असतात तसे असतात। मग तुम्ही ते नाही घेता, चांगले रोजदार जर आणले तर तुमची 100% गॅरंटी देतो, निघून देतो की आळाई 100% जाणार। तर शेतकरी बांधवांनो, असा आहे दिल्ली गेटचा पावर। तुम्हाला हा दिल्ली गेट आणायचा आहे, नाही बाटल्यानं टाकून घ्यायचा आहे। तर शेतकरी बांधवांनो, बाटल्यानंतर कालवल्यानंतर
ते हलवून घेतलं गेलं पाहिजे आणि तुमचं 100% हा दिल्ली गेट औषध घालणार. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक बिसलरी आणि दिल्ली गेट औषध 607 रुपयाला तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाईल. तर त्याचं नाव आहे बघा 1530 रुपये निवलेलं इथं. तर ते 2026 पर्यंत चालतं आणि मोजून टाकायचं आहे, मोजूनच्या वर टाकायचं नाही. म्हणजे कसं आहे शेतकरी बांधवांनो, कधी वेळेस काय असतं की आपण त्यांना सांगितलं 10 ग्रॅम, आपण टाकलं 11 ग्रॅम, म्हणजे मग 11 ग्रॅम टाकलं एखाद्या बाजू कोंबसुद्धा भाजू शकतो, भाजणार नाही. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दिल्ली गेट. तर चला मग, जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांना. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला 100% आळायचं गुण येईल. याच्या पुढं चांगले पोषक चांगला असला पाहिजे, कपडे चांगले घाला, घालताना हातामध्ये चांगले चांगले हे घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही हे नंतर आळाईचे गेल्याच्या नंतर 100% कमेंट करून सांगा की आमची आळाई गेली आहे. तर जय हिंद.